सुवार्थ अलायन्स चर्च आपलं आजच्या प्रार्थनेमध्ये विशेष स्वागत करीत आहे. यावेळेस आम्ही विजय संगीतमधून गीत नंबर 152 आम्ही काढणार आहोत. गीत नंबर 152. उपासना संगीतमध्ये गीत नंबर 429 आहे. मी विनंती करतो की रेव्हरंट विश्वास पाडवी साहेब पुढे येतील आणि ते गाऊ लागतील. प्रभूची पुन्हा एकदा स्तुती करतो. आज सायंकाळी देवाच्या वचनाकडे जाण्याच्या अगोदर मी विनंती करतो, एसी चर्चचे पंच आहे आपल्यामध्ये व्यास ब्रदर, ते पुढे येतील, प्रार्थना करतील आणि त्याच्यानंतर रेव्हरंट अनुपाळक देवाच्या वचनाची सेवा करतील. प्रार्थना करू. पुन्हा परमेश्वर आजच्या सायंकाळी आभार मानतो, प्रभूची स्तुती करतो. गीतांच्याद्वारे प्रभू तू आमच्याद्वारे तुझे स्तुती स्तवन करून घेतल्यास आम्ही आभार मानतो.
एक नवीन आशीर्वाद, एक नवीन दिशा तू आम्हा प्रत्येकाला दाखवत आहेस, त्याबद्दल आभार म्हणतो परमेश्वरा. आज तुझ्या दासाकडून जे तुझं पवित्र वचन आमच्यापर्यंत येईल, आम्ही बघणारं ऐकणारे आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. सर्व प्रकारच्या तांत्रिक अडचणीपासून दूर कर आणि आजच्या सायंकाळचे मरण आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादित होते. आमची प्रार्थना ऐकलीस, आम्ही आभार मानतो. येशूच्या नाम मक्त म्हणून तो ऐक. सर्वांना सलाम. सायंकाळच्या मननचिंतनामध्ये ख्रिस्त येशूच्या नावात मी पुन्हा एक वार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपणा सगळ्यांना मी विनंती करतो की प्रेषितांची कृत्य याचा 23वा अध्याय आपण काढूया. जे प्रियजन ऑनलाईन या सभेचा लाभ घेत आहेत, आपण कृपया प्रेषितांची कृत्य 23वा अध्याय काढावात. या 23व्या अध्यायामध्ये संत पौलाच्या जीवनातली एक महत्त्वपूर्ण घटना घडलेली आहे आणि या सायंकाळी आम्ही त्या घटनेचं मनन करणार आहोत. जी 11 वचनं आहेत ती येण्याप्रमाणे: मग पौल न्यायसभेकडे स्थिर दृष्टी करून म्हणाला, बंधुजन हो, मी आजपर्यंत देवाबरोबर सर्व सद्भावाने वागत आलो आहे. तेव्हा प्रमुख याजक हनन्या ह्याने त्याच्याजवळ उभे राहणाऱ्यास त्याच्या तोंडात मारण्याची आज्ञा केली. तेव्हा पौल त्याला म्हणाला, हे चुना लावलेल्या भिंती, तुला देव मारील. तू नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करावयाला बसला असता नियमशास्त्राविरुद्ध मला मारण्याची आज्ञा देतोस काय? तेव्हा जवळ उभे राहणारे म्हणाले, तू देवाच्या प्रमुख याजकाची निंदा करतोस काय? पौलाने म्हटले, बंधुजन हो, हा प्रमुख याजक आहे हे मला ठाऊक नव्हते, कारण तू आपल्या लोकांच्या अधिकाऱ्यांविरुद्ध वाईट बोलू नको असे शास्त्रात लिहिले आहे. तेव्हा त्यांच्यामध्ये एक भाग सदुकी व एक भाग परुषी आहे हे ओळखून पौल न्यायसभेमध्ये मोठ्याने म्हणाला, बंधुजन हो, मी परुषी व पुरुषांचा पुत्र आहे. आमची आशा व मेलेल्यांचे पुनरुत्थान या संबंधाने माझी चौकशी होत आहे. तो हे बोलत आहे तोच परुषी व सदुकी यांच्यात भांडण लागून लोकात फूट पडली. कारण पुनरुत्थान नाही आणि देवदूत व आत्माही नाही असे सदुकी म्हणतात, परुषी तर या दोन्ही गोष्टी मान्य करीतात. तेव्हा मोठी गडबड उडाली आणि जे शास्त्री परुषांच्या पक्षाचे होते त्यांच्यातून काही जण उठून तनतन करीत म्हणाले, या माणसाच्या ठाई आम्हाला काही वाईट दिसत नाही, तर आत्मा किंवा देवदूत त्याच्याबरोबर बोलला असेल तर मग कसे? असे त्यांच्यात जोराचे भांडण चालले असता ते पौलाला फाडून टाकतील असे भय वाटून सरदाराने शिपायांना हुकूम केला की खाली जाऊन त्याला त्यांच्यामधून सोडवून गडीवर आणावे. त्याच रात्री प्रभू त्याच्या पुढे उभा राहून म्हणाला, धीर धर. जशी तू यरुशलेमेत माझ्याविषयी साक्ष दिली तशी रोम शहरातही तुला द्यावी लागेल. बघा, हा जो प्रसंग आहे, सनेद्रीन सभेमध्ये आपलं आत्मसमर्थन संत पौल करीत आहे. कठीण प्रसंगामध्ये संत पौलाने कशा पद्धतीने सुवार्ता सांगितली किंवा कशा पद्धतीने धैर्य मिळवलं, तर त्याचं हे एक वर्णन या ठिकाणी दिसतं. कठीण समस्या असतात, प्रसंग वाईट आणि कठीण येत असतात, परंतु अशा कठीण प्रसंगामध्ये सुवार्तिकाने सुवार्ता कशी सांगावी किंवा प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने सुवार्ता कशी सांगावी त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळतं. पहिल्या वचनामध्ये जर आम्ही बघितलं तर 1 ते 5 या वचनामध्ये तो जे म्हणत आहे, बघा 3री ओळ, मी आजपर्यंत देवाबरोबर पूर्ण सद्भावाने वागत आलो आहे. कठीण प्रसंग होता, त्याला सनेद्रीनच्या त्या सभेमध्ये बोलवलेलं आहे. प्रमुख याजक हनन्या त्या ठिकाणी आहेत आणि सदुकी आणि परुषीसुद्धा जमलेले आहेत, सैनिक जमलेले आहेत, गर्दी झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये त्याने ज्या वेळेला बोलण्यासाठी आरंभ केला त्यावेळेला तो काय म्हणतो, देवाबरोबर सद्भावाने वागत आलो आहे. ह्याचा अर्थ तो देवाबरोबर आणि लोकांबरोबरचं वर्तणूक त्याला ठाऊक होतं की माझं वर्तणूक देवाबरोबर कसं आहे. सद्भाव ठेवून म्हणजे चांगल्या भावाने, चांगल्या विश्वासाने, चांगल्या विचाराने, आणि लोकांबरोबर त्याचं जीवन कसं होतं, सुवार्थ सांगत असताना सद्भावाचं होतं. पौलाला पूर्वी जो शाऊल होता
छळ करणारा, मंडळ्यांना धरून देणारा, विश्वासणाऱ्यांना मारणारा त्याचा पालट झाला क्षमा करा, त्याचा पालट झाला आणि पालट होऊन तो सुवार्ता सांगणारा झाला. आणि मग सुवार्ता सांगत सांगत तो मंडळ्यांची स्थापना करीत करीत त्या सर्व प्रदेशामध्ये फिरत असताना एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला या ठिकाणी जाणवते की त्याचा पूर्णतः पालट झालेला आहे आणि पूर्ण पालट होऊन तो लोकांना सद्भावाने सुवार्ता सांगत आहे. म्हणजे त्याच्या सुवार्ता सांगण्यामध्ये एक चांगला स्वभाव आलेला आहे. आता त्याचा पूर्वीचा स्वभाव छळ करणारा निघून गेला. आता नवीन एक स्वभाव त्याला मिळाला होता, तो देवाची वार्ता अनेकांपर्यंत पोचवण्याचा, मंडळ्यांना विश्वासामध्ये स्थिर करण्याचा, नवीन मंडळ्या स्थापन करून त्या मंडळ्यांना विश्वासात मजबूत करण्याचा एक नवा स्वभाव त्याच्यात आला होता. आणि म्हणूनच तो म्हणतो की मी पूर्ण सद्भावाने वागत आलो आहे, देवासमोर पूर्ण सद्भावाने. प्रियांनो, मनुष्यांसमोर कदाचित आमची वागणूक ही मनुष्य जोपर्यंत डोळ्यासमोर आहे तोपर्यंत असू शकते. कोणाच्या पाठीमागे आपण काय बोलतो, काय करतो हे कदाचित त्या व्यक्तीला समजू शकत नाही. परंतु देव जो आमचे विचार जाणतो, देव जो आमच्या कल्पना जाणतो, देवाला आमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी ठाऊक आहे. आणि हे सगळं ठाऊक असताना, देवाला आमच्या जीवनातल्या या सगळ्या गोष्टी माहीत असताना आम्हाला एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे आम्ही सद्भावाने, चांगल्या विचाराने, चांगल्या कल्पनेने, चांगल्या शब्दाने आणि चांगल्या जीवनाने लोकांना ख्रिस्त येशूची सुवार्ता सांगितली पाहिजे. बघा, परिस्थिती त्याच्यासाठी अवघड होती. अवतीभवतीला सैनिकांचा पहारा होता आणि सोबतच सदुकी आणि परुषी असे 2 गटसुद्धा उभे झालेले होते आणि ते त्याच्यावर दोषारोप ठेवत होते. आणि अशा परिस्थितीमध्ये तो आता काय बोलणार? तर पहा, तो स्वतःचं समर्थन हे म्हणतो की मी सद्भावाने सुवार्ता सांगितली, मी सद्भावाने सेवा करीत आहे. प्रियजन हो, जीवनामध्ये सुवार्ता सांगत असताना 3 प्रसंग येतील, परंतु चांगला विवेक भाव, सद्भाव ठेवला पाहिजे. दुसरी गोष्ट 6व्या वचनामध्ये पाहायला मिळते. 6वं वचन, तेव्हा त्यांच्यामध्ये एक भाग सदुकी व एक भाग परुषी आहे. हे ओळखून पौल न्यायसभेमध्ये मोठ्याने म्हणाला, बंधुजन हो, मी परुषी व पुरुषाचा पुत्र आहे. आमची आशा व मेलेल्यांचे पुनरुत्थान या संबंधाने माझी चौकशी होत आहे. बघा, त्याने हे ताडून घेतलं की लोकगट कोण उभा आहे. एका बाजूला सदुकी आहे, दुसऱ्या बाजूला परुषी आहे. आणि तो स्वतःचं समर्थन करताना म्हणतो की मी परुषाचा पुत्र आहे. आणि ही जी चौकशी चाललेली आहे ती मेलेल्यांचे पुनरुत्थान याच्या संदर्भात चाललेली आहे. याचा परिणाम असा झाला 7व्या वचनामध्ये की परुषी आणि सदुकी यांच्यामध्ये फूट पडली. परुषी आणि सदुकी यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. तो वाद इतका वाढला की 9व्या वचनापासून पुढे जर आपण जाल तर ते मोठी गडबड उडाली. आणि ही गडबड इतकी मोठी झाली होती की त्या गडबडीचं पर्यवसान 10व्या वचनामध्ये भांडणामध्ये झालं. आणि त्याचा पुढचा परिणाम असा झाला की ते पौलाला पाडून टाकतील की काय, असं सरदाराला वाटलं. पहिली गोष्ट आहे सद्भावाने सुवार्ता सांगा. दुसरी गोष्ट आहे आपल्या बुद्धीचातुर्याचा नेहमी उपयोग करा. आम्हाला परमेश्वराने सतसत विवेक बुद्धी दिलेली आहे. त्याने ताडून घेतलं की या बाजूला परुषी आहेत आणि सदुकी सुद्धा आहेत. आणि परुषांचा विश्वास आहे की मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे, परंतु सदुक्यांचा मेलेल्यांच्या पुनरुत्थानावर विश्वास नव्हता. आणि ही गोष्ट पौलाने हेरली आणि त्यांनाच आपसामध्ये वादासाठी उभं करून टाकलं व स्वतःचा बचाव अतिशय सोप्या पद्धतीने त्याने करून घेतला. सुवार्ता सांगत असताना आपल्या बुद्धिमत्तेचा आपण नेहमी उपयोग केला पाहिजे. आम्ही काय बोलावं हे देव आम्हाला योग्य वेळी सुचवून देईल. पवित्र शास्त्र तसं म्हणतं आणि पवित्र शास्त्र आम्हाला त्याची ओळखसुद्धा देतं की आम्ही योग्य वेळी काय बोललं पाहिजे. हे आमचा प्रभुदेव बाप आम्हाला सुचवून देईल की आम्ही काय बोललं पाहिजे. मग ही पण कल्पना आपण मनात घेतली पाहिजे की आम्हाला आमचा प्रभू हे सुचवून देतो की सुवार्ता सांगत असताना अशा पेच प्रसंगात ज्या वेळेला आपण अडकतो त्यावेळेला देव आम्हाला सुचवतो की आम्ही काय बोललं पाहिजे. देवाने त्याला हे या ठिकाणी सुचवलं, परंतु महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्याने त्याच्या बुद्धीचा वापर करून घेतला. आपणही सुवार्ता सांगता त्यावेळेला आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करा. कारण की बोलण्यात असताना आमचे शब्द किंवा आमची बुद्धी ही शाबूत असते आणि आमची बुद्धी आम्हाला सांगते की आम्ही काय निर्णय घेतला पाहिजे.
आम्ही काय शब्द बोलले पाहिजे किंवा आम्ही काय कृती केली पाहिजे. आमच्या बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी देवाने आम्हाला बुद्धी दिलेली आहे. म्हणून प्रियांनो, शहाणपणाने आपण सुवार्ता सांगूया. सुवार्ता सांगत असताना जसं पौलाने या ठिकाणी बघून घेतलं की लोकगट कोण आहे, त्याची चौकशी होत असताना इथं लोक कोण जमलेले आहेत हे बघून त्याने आपल्या अतिशय चांगल्या बुद्धिचातुर्याने त्या दोघांमध्ये किंवा जे परुष आहेत, सदुकी आहे, यांच्यामध्ये बोलत असताना जी गडबड उडाली आहे किंवा ते त्यांचे जे शब्द आहे ते 9व्या वचनामध्ये आहे. या माणसाच्या ठाई आम्हाला काही वाईट दिसत नाही. जर आत्मा किंवा देवदूत त्याच्याबरोबर बोलला असेल तर मग कसे. आता हे जे परुषांचं बोलणं आहे, हे परुषी काय म्हणतायत की जर देवदूत त्याच्याशी बोललेला आहे तर आम्हाला त्याच्याशी कसल्या प्रकारचा वाद करायचा नाही आहे. बघा, जे लोकगट त्याच्या विरोधामध्ये आलेले होते, इतका वेळ जे त्याच्या विरुद्ध बोलत होते, आता त्यांना हे समजून आलं की ही काहीतरी विशेष देवाची योजना असावी. प्रियजन हो, वाईट प्रसंगातून सुवार्ता सांगत असताना पहिली गोष्ट, आपण सद्भावाने सुवार्ता सांगा. दुसरी गोष्ट, आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून सुवार्ता सांगा. तिसरी गोष्ट, 7 ते 10 वचन नुकतंच आपण वाचलेलं आहे, तर त्यामध्ये मी आपणाला असं सांगू इच्छितो की तिसरी गोष्ट, सुवार्ता सांगत असताना आपल्या समोर असलेला जो लोकगट आहे तो लोकगट नीट बघा. पौलासमोर लोकगट होता सदुक्यांचा आणि परुषांचा, व सैनिक पण होते. परंतु प्रमुख त्याची जी चौकशी होती, जे त्याच्यावर प्रमुख आरोप ठेवणारे होते, ते सदुकी आणि परुषी होते. हनन्या जो प्रमुख याजक आहे त्याच्यासमोर त्याला उभं करण्यात आलेलं होतं. आपण ज्या वेळेला सुवार्ता सांगता त्यावेळेला आपल्या समोर असलेल्या लोकगटाला बारकाईने बघा. त्या लोकगटांच्या चालीरीती काय आहेत, त्या लोकगटांचा विश्वास काय आहे, देवाबद्दल त्या लोकगटातल्या कल्पना काय आहेत, दैवी देवतांबद्दल त्यांचे विचार काय आहेत, ते कशा पद्धतीने परमेश्वराला आदर देतात, देव ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला ते कशा प्रकारे देवाला प्रतिसाद देतात किंवा त्यांच्या चालीरीती काय आहेत, हे आपण समजून घ्या. कारण आपण इतक्या सुंदर देशामध्ये राहतो की येथे प्रत्येकामध्ये एक संस्कृती आहे आणि या संस्कृतीमध्ये आम्हाला वेगवेगळे गट दिसतात, वेगवेगळ्या रूढी आणि परंपरा दिसून येतात. मग ज्या वेळेला आपण सुवार्ता सांगायला जातो, कठीण प्रसंगामध्ये सुवार्ता सांगायला जातो, एक लक्षात ठेवा की जो लोकगट समोर आहे त्यांचीही आपल्याला माहिती असली पाहिजे. पौलाला ह्याची माहिती होती की सदुक्यांचा विश्वास काय आहे, पौलाला ह्याचीही माहिती होती की परुषांचा विश्वास काय आहे, आणि ह्या दोघांच्या विश्वासाला हेरून मी योग्य शब्द काय बोलले पाहिजे हे त्याने सुचलं आणि लगेचच त्याने बोलून टाकलं की परुषांच्या विश्वासावरती या ठिकाणी चौकशी होत आहे, पुनरुत्थानाबद्दल या ठिकाणी चौकशी होत आहे, मेलेले उठवले गेलेत याबद्दल चौकशी होत आहे. ज्या वेळेला आपण सुवार्ता सांगता त्यावेळेला सद्भावाने सांगा. ज्या वेळेला आपण सुवार्ता सांगता त्यावेळेला आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करा. ज्या वेळेला आपण सुवार्ता सांगता त्यावेळेला आपल्या समोर असलेला लोकगट काय आहे तो बघून सुवार्ता सांगा. आणि शेवटली गोष्ट 11व्या वचनात, आता देव त्याच्या संगती काय बोलत आहे बघा. 11वं वचन, त्याच रात्री प्रभू त्याच्या पुढे उभा राहून म्हणाला. प्रियजन, हे शब्द अक्षरशः अंगावरती काटे आणणार आहेत. कोण त्याच्यासमोर उभा राहिलेला आहे? प्रभू त्याच्या पुढे उभा राहिला, म्हणजे ख्रिस्ताचं स्वरूप त्याच्यासमोर उभं राहिलं. ख्रिस्त खुद्द त्याच्यासमोर उभा राहिलेला आहे. आणि धीर धर, जशी तू यरुशलेमेत माझ्याविषयी साक्ष दिली तशी रोम शहरातही तुला द्यावी लागेल. वा, काय हे शब्द, की जशी तू साक्ष यरुशलेमेत दिलेली आहे तशीच आता तुला रोम शहरात द्यावी लागणार आहे. तर तू यासाठी काय कर, धीर धर. प्रियांनो, सुवार्ता सांगत असताना प्रभू तुम्हाला सहाय्य करेल, हे कधीच विसरू नका. चौथी गोष्ट ही आहे की धीर धरून साक्ष देत राहा. आता तर चौकशी चाललेली आहे, लोकगट माझ्या विरुद्ध उभे आहेत. हनन्या जो याजक आहे, मी त्याला बोललो आणि मग सैनिकाने मला चपडाक मारलेली आहे, आता माझं कसं होईल, या भीतीमध्ये तो राहिला नाही. तर त्याने सरळ सरळ सुवार्ता सांगितली आणि सुवार्तेचा परिणाम असा झाला की प्रभू म्हणतो तू धीर धर, सुवार्ता सांगत राहा. प्रियांनो, आपणही कठीण परिस्थितीमध्ये, कठीण प्रसंगामध्ये सुवार्ता सांगत असाल. आज ही जबाबदारी केवळ पालकांची अशी मर्यादित नाही आहे. ही जबाबदारी केवळ आपण सुवार्तिकांवरती टाकून चालणार नाही आहे.
ही जबाबदारी आज तुम्हाला आणि मला स्वतःला घ्यायची आहे. आपल्या वागणुकीतून, आपल्या बोलण्यातून, आपल्या कामातून आपल्याला सुवार्ता सांगायची आहे. कठीण प्रसंग येतील, पण सुवार्ता सांगत असताना एक करा, धीर धरून सुवार्ता सांगा. अधीर होऊ नका, घाबरून जाऊ नका. आजूबाजूची परिस्थिती बघून आता कसं होईल असा मनात विचार आणू नका. पौलाची तर चौकशी चाललेली आहे आणि त्यावेळेला देव त्याला सुचवतो की त्याने काय केलं पाहिजे. प्रियांनो, आपल्यावर तर तसा प्रसंग नाही आहे. आज मोकळी काय सुवार्ता सांगण्याची, तर सुवार्ता सांगत असताना सद्भावाने सांगा. सुवार्ता सांगत असताना आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करा. सुवार्ता सांगत असताना लोक गट बघून सुवार्ता सांगा आणि सुवार्ता सांगत असताना धीर धरा आणि सुवार्ता सांगा. प्रभू तुम्हाला सहाय्य करील. कशा प्रकारे सहाय्य करील? प्रभू काय म्हटलेलं आहे, रात्री प्रभू त्याच्या पुढे उभा राहून म्हणाला, खुद्द प्रभू त्याच्यासमोर उभा राहिलेला आहे. काही वाणी त्याच्या कानी आली नाही, देवदूत त्याच्याजवळ आला नाही, खुद्द प्रभू त्याच्यासमोर येऊन उभा ठाकलेला आहे. काय ते दृश्य असेल, काय तो रात्रीचा चमत्कार असेल आणि काय ते धैर्य संत पौलाला मिळालं असेल की हो, खुद्द प्रभू माझ्या संगती बोललेला आहे, आता मी भिणार नाही, मी अधिक सुवार्ता सांगेल. आणि देवाने त्याला स्पष्ट विजन दिलं, स्पष्ट दृष्टिकोन दिला. काय दृष्टिकोन दिला? की रोम शहरामध्ये तुला जायचं आहे आणि रोम शहरामध्ये तुला सुवार्ता सांगायची आहे. तर प्रियांनो, आज आपलं क्षेत्र आपण समजून घेऊया. आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला आपल्याला सुवार्ता सांगायची आहे. ज्या ज्या क्षेत्रात आपण आहात, सुवार्ता सांगा. जे 4-5 मुद्दे, 3-4 मुद्दे आपण बघितलेत, ह्यावरती विचार करा आणि नक्कीच आजचं सायंकाळचं मनन प्रभुदेव बाप आपल्या जीवनाशी, आपल्या आत्म्याशी बोलणारं असं करीत आहे. प्रभुदेव बाप तुम्हा सगळ्यांना आणि मला देखील या पवित्र वचनाच्या द्वारे आपली कृपा पुरवो. मी पुढील वेळ सन्माननीय पास्टर राजू मार्गे यांच्या हाती देतो. आज संध्याकाळी पुन्हा एकदा प्रभूने त्याच्या वचनाच्या द्वारे आम्हास आशीर्वाद दिलेला आहे आणि प्रेषितांच्या कृत्य यामधून आम्ही एक सुंदर विषय बघितला. शुभवर्तमानाविषयी आम्ही कशी सुवार्ता सांगितली पाहिजे याचं मर्म आम्ही आमच्या लक्षात घेतलं पाहिजे आणि तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्ही आशीर्वादित होऊन सुवार्ता सांगितली पाहिजे. आणि म्हणून मी रेव्हरंड अनुप पाळक यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. उपस्थित सर्व प्रियजनांचे, देवाच्या सेवकांचे आभार मानतो. यावेळेस सूचना आहे, गेल्या दिवसात रेखा नार्मोन यांचं निधन झालं आणि नार्मोन परिवारासाठी आम्ही विशेष प्रार्थना करणार आहोत. आज ते लवणे आंटी यांच्या बहीण होते आणि म्हणून त्या कुटुंबाची देखील आज आम्ही आठवण करणार आहोत. उद्या सायंकाळी पुन्हा 6 ते 6:30 वाजता ऑनलाईन प्रार्थना मनन राहील आणि त्या ठिकाणी देखील आपणा सर्वांना प्रेमपूर्वक आमंत्रण आहे. यावेळेस पुन्हा आम्ही प्रार्थना करू. मी विनंती करतो की आदरणीय रेव्हरंड सॅमसन जेकर पुढे येतील, प्रार्थना करतील. प्रभूची प्रार्थना आपण म्हणू आणि आशीर्वाद आम्ही घेऊ आणि शेवटचं गीत आम्ही म्हणणार आहोत आणि संपवणार आहोत. प्रार्थना करू आपण. आमच्या थोर आणि शक्तिमान परमेश्वर देवबापा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. पुन्हा एक वार तुझ्या पवित्र वचनांच्याद्वारे तुझी स्तुती, तुझी आराधना करण्यासाठी आज या सायंकाळी आम्हा सर्व तुझ्या विश्वासणाऱ्या दासांना एकत्रित केलंस या मंदिरामध्ये. सोबतच ऑनलाईन जोडले गेलेल्या आमच्या सर्व प्रिय विश्वासणाऱ्यांनासुद्धा ही एक अनमोल संधी दिली. तुझ्या वचनांच्याद्वारे आमचं कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवन आशीर्वादित होण्यासाठी त्याबद्दल आम्ही आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. या सायंकाळी पुन्हा एक वार आम्ही तुझा आभार मानतो प्रभू येशू ख्रिस्ता, की तू आम्हा पाप्यांसाठी तू या जगामध्ये आलेला होतास आणि तुझ्यावर विश्वास ठेवणारे आणि जे आज आम्ही आहोत तुझी मंडळी म्हणून, तुझे लोक म्हणून तू आम्हा सर्वांना पापाच्या, मरणाच्या आणि सैतानाच्या बंधनातून मुक्त केलेलं आहेस.
तुझी लेकरं होण्याचा अधिकार देऊन या सार्वकालिक जीवनाचे वाटेकरी तू आम्हाला केलेला आहेस आणि तुझी पवित्र प्रजा म्हणून या भूतलावर, या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये तू आम्हाला ठेवलंस. आम्ही उपकार मानतो, आम्ही तुला धन्यवाद देतो. तरी पुन्हा एक वार या सायंकाळी आम्ही तुला शरण येत असताना पुन्हा एक वार आम्ही आमचे अंतकरणं तुझ्या पुढे उघडे ठेवतो. प्रभूजी, दिवसभरामध्ये झालेल्या सर्व कळत नकळत अपराधांची तो दयेन कृपेने क्षमा कर. तुझ्या क्षमेचा एक नवीन स्पर्श या सायंकाळी आम्हा प्रत्येकाला येऊ दे. तुझ्या क्षमेच्या आशीर्वादाने आम्हाला परिपूर्ण कर, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. तुझे दास रेव्हरंड अनुप वळवी, जी देवबापा वचनाची सेवा त्यांनी केलेली आहे आणि या काळामध्ये सुवार्ता प्रसार किती महत्त्वाचा आहे याची जाणीव नव्याने करून दिली आणि तो कोणत्या पद्धतीने केला पाहिजे, कशा प्रकारे आम्ही सुवार्ता सांगितली पाहिजे. देवबापा या प्रेषितांच्या अध्यायामधून पौलाच्या जीवनावरून त्याने एक स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्याबद्दल आभार मानतो, आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि आम्ही हीच प्रार्थना करतो की सुवार्ता प्रसार करणं हे फक्त सेवक किंवा पाळक वर्गाचंच काम नाही आहे, तर तुझ्या आज्ञेप्रमाणे सर्व प्रत्येक विश्वासणाऱ्यांची देवबापा ही अतिशय जबाबदारी आहे की त्यांनी सुवार्थेचा देवबापा कार्याला आपल्या जीवनामध्ये प्राधान्य द्यावं आणि आपल्या संपर्कामध्ये येणाऱ्या, आपल्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या सर्व लोकांशी देवबापा पौलाच्या पद्धतीने त्यांनी सुवार्थेसंबंधित देवबापा हितगुज करावं, तुझ्या सुवार्थेसंबंधित त्यांनी सांगावं आणि अनेक आत्मे जिंकण्याचा प्रयत्न करावा. यासाठी देवबापा पुन्हा एक वार आम्हाला या सुवार्ता प्रसार कार्याची तुझ्या आज्ञेची आठवण करून दिली. या सायंकाळी आम्ही तुझे उपकार मानतो, आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रार्थना करतो पुन्हा एक वार एसे चर्च नंदुरबार, सर्व आमचे अध्यक्ष पदाधिकारी आहेत, पंचमंडळ आहे, सोबतच मंडळीचा कारभार आहे, सर्व प्रकारच्या ज्या विविध प्रकारच्या योजना आहेत आणि येणाऱ्या दिवसाचे जे काही कार्यक्रम होणार आहेत, दुःख सहनाचा आठवडाही लवकर सुरू होत आहे. या सर्व गोष्टी प्रभू तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही सोपून देतो. या सर्व गोष्टींचं नियोजन करत असताना आमचे संपूर्ण पंचमंडळ आहे, अध्यक्ष आहे, पाळक वर्ग आहे, सर्व मंडळांचे अध्यक्ष पाळक वर्ग आहेत, पंचमंडळ आहेत, महिला वर्ग आहे, तरुण संघ आहे, संडे स्कूल वर्ग आहे. या सर्वांना देवबापा या दिवसामध्ये तू तुझी कृपा पुरव आणि जसं येतवर देवबापा एमचं तू सर्व प्रकारे संगोपन केलं, काळजी घेतली, संरक्षण केलंस. येणाऱ्या दिवसामध्ये देवबापा एम मिशनचं सर्व कार्य विविध माध्यमातून वाढत असताना ते आशीर्वादित करावं, अशी आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. सोबतच आम्ही प्रार्थना करतो पुन्हा एक वार आज मंडळीमध्ये ज्यांना आरोग्याची अत्यंत गरज आहे, अशा सर्व गरजवंत भावांना, बहिणींना, लेकरांना तुझ्या कृपेच्या स्वाधीन आम्ही करतो. तुझ्या पवित्र आरोग्याचा एक नवीन स्पर्श त्यांना तू कर आणि प्रभू त्यांना तू या सर्व प्रकारच्या व्याधी विकार आजारामधून मुक्त करून उत्तम आरोग्य दे, अशी आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. सोबतच देवबापा आम्ही प्रार्थना करतो ज्या कुटुंबामध्ये दुःखद घटना घडलेली आहे, आम्ही त्यांची आठवण करतो. देवबापा तू सांत्वनदाता परमेश्वर आहे, तू दुःखितांचे अश्रू पुसणारा देव आहेस आणि म्हणून पुन्हा एक वेळा सायंकाळी आम्ही प्रार्थना करतो. देवबापा या दुःखाचा आघात सहन करण्यासाठी पवित्र आत्म्याच्याद्वारे एक नवी शक्ती त्या प्रिय कुटुंब परिवाराला तू दे, तुझी शांती आणि समाधान त्यांना तू दे आणि या पुनरुत्थानाच्या आशेवर विश्वास ठेवून जीवन जगत असताना येणाऱ्या त्या पुनरुत्थानाच्या दिवसासाठी देवबापा त्यांच्यासह आम्हा सर्वांची तो नव्याने तयारी करावी, अशी आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. पुन्हा एक वार आम्ही सर्व कार्यक्रमाबद्दल, सर्व योजनांबद्दल, आजच्या पवित्र वचनांबद्दल, सहभागितेबद्दल मनापासून आभार मानतो आणि प्रार्थनेची वेळ तुझ्या आम्ही कृपेच्या आम्ही स्वाधीन करतो. पुन्हा एक वार आम्ही ही प्रार्थना करतो. येथून आम्ही आपापल्या घरी जात असताना आमचं रात्रीचं आमचं जीवन आणि आत्मा तुझ्या हाती आम्ही सोपून देतो. तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ कर. तुझी इच्छा असल्यास प्रभूजी उद्याचा दिवस तुझ्या सेवेसाठी, तुझ्या गौरवासाठी आम्हा प्रत्येकाला तू दे. मान, महिमा, सन्मान आणि सर्व काही आम्ही तुला अर्पण करतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसं आम्ही आपल्या अरुण्या सोडून सोडले आहे तशीच तू आमची ऋणी आम्हास सोड आणि आम्हास स्पर्शिता नकोस, तर आम्हास सर्व वाटमत सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन.
आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता या मंदिरामध्ये हजर असणारे सर्व प्रभूच्या दासांबरोबर, ऑनलाईन सभेमध्ये जॉईन झालेल्या सर्व आमच्या प्रिय विश्वासणाऱ्या मंडळीबरोबर, एस ए चर्च ट्रस्ट आणि सर्व कार्यप्रणाली आणि देवाचं निवडलं इस्रायल राष्ट्र याचबरोबर आता आणि सदा सरळ कापत असो. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीतो